एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या काकडे कुटुंबियांची शरद पवारांनी आज सांत्वनपर भेट घेतली। माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचं नुकतंच निधन झालंय आणि म्हणून काकडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पवारांनी भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र यामागे राजकीय गणित देखील असू शकतात। याचं कारण म्हणजे बारामतीमध्ये सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे असा सामना रंगणार आहे। गेल्या 5 वर्षांपासून अजित पवारांनी काकडे कुटुंबियांशी जुळवून घेतलाय आणि त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये काकडे कुटुंबीय अजित पवारांना मदत करतात की काय अशी चिंता पवारांच्या मनामध्ये असू शकते, असं जाणकारांचं मत आहे। तर काकडेंप्रमाणेच राजकीय प्रतिस्पर्धी असलेले अनंतराव थोपटे यांची देखील पवारांनी काल काही दिवसांपूर्वी भेट घेतलेली होती। थोपटे आणि पवारांमधील राजकीय वैर हे काही जुनं नाहीये, ते सर्वश्रुत आहे। बारामतीमधल्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्यासंदर्भात थोपटे यांनी मात्र कुठलाही शब्द देण्यास नकार दिला होता। या 2 महत्त्वाच्या भेटी 14 मार्चला थोपटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती आणि आज 12 एप्रिलला त्यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेले राजकीय प्रतिस्पर्धी असलेले काकडे कुटुंबीय यांची भेट घेतलेली आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं या दोन्ही भेटींना खूप महत्त्व आहे। काकडे कुटुंबियांशी अजित पवार यांनी काही दिवसांपासून जुळवून घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये अधिक विश्लेषण करण्यासाठी राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, या 2 महत्त्वाच्या भेटी आहेत। शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांची 14 मार्चला भेट घेतलेली होती आणि आज महिनाभरानंतर काकडे कुटुंबीय 55 वर्षांनंतर काकडे कुटुंबियांची शरद पवार यांनी भेट घेतलेली आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं या 2 भेटी किती महत्त्वाच्या आहेत? मला वाटतं की निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काय आता महाभारत झालंय त्यानंतर आपल्या पक्षाची पुन्हा बांधणी करताना जुने जे विरोधक होते त्या लोकांशी जुळवून घेण्याचं, त्यांना बरोबर घेण्याचं, जुने मतभेद गाडून परत पक्ष उभा करण्याचा प्रयत्न शरद पवार स्वतः करतायत। आणि अनंतराव थोपटे अनेक वर्ष त्यांचे प्रतिस्पर्धी जिल्ह्यातले म्हणून ओळखले जात होते। म्हणजे एकीकडे चिमणराव कदम होते, दुसरीकडे मोरे होते, इकडे इंदापूरमध्ये पाटील होते। बारामतीच्या सभोवताली सगळ्या अनेक नेत्यांशी त्यांचे संघर्ष त्या काळामध्ये झाले आणि तसा तो संघर्ष बारामतीमध्ये बाबालाल काकडे आणि संभाजी काकडे यांच्या सोबतचा त्यांचा संघर्ष अनेक वर्ष गाजला। परंतु अलीकडच्या काळामध्ये थोडंसं या नवीन पिढीमधल्या जे काकडे कुटुंबातले आहेत त्यांना साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांच्याशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू झाला होता आणि आता तर निश्चितपणे पक्षाची बांधणी करताना आणखी 2 पावलं पुढे जाऊन मला वाटतं की अनेक वर्षांचे जे संघर्ष होता किंवा जो तणाव होता तो दूर करण्याचा आणि बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून दिसतोय। शरद पवारच नाही तर अजित पवारांनी पण आपण मागच्या काळात बघितलं असेल की आता हर्षवर्धन पाटलांच्या संदर्भातला संघर्ष असेल किंवा विजय शिवतारेंच्या बाबतचा असेल, तर मला वाटतं की या अडचणीच्या काळामध्ये निवडणूक आता दोन्ही म्हणजे काका पवार आणि पुतणे पवार या दोघांच्याही दृष्टीने अतिशय महत्वाची किंवा त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय घेणारी असणार आहे। त्यामुळे स्वाभाविकच जुने जे काही संघर्ष होते ते कमी करण्याचा, काही आणखी मतं ऍड करण्याचा निश्चितपणे प्रयत्न होताना दिसतोय अमोल। परंतु सर, थोपटे कुटुंबियांनी किंवा अनंतराव थोपटे यांनी कुठलाही आश्वासन दिलेलं नव्हतं आणि आज 55 वर्षांनंतर काकडे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। खरंच या भेटीगाठींचा आगामी निवडणुकींच्या दृष्टीनं शरद पवारांना फायदा होऊ शकतो का? नाही, निश्चितपणे आजची भेट भली ते सांत्वनासाठी असेल किंवा काही असेल, पण तो एक तणाव जो होता, अनेक वर्षांपासूनचा जो संघर्ष होता, तो कुठेतरी आईस ब्रेक करायला लागतो आणि त्याच्यानंतरच पुढच्या काळात काही त्याच्यातून पॉझिटिव्ह गोष्टी निघू शकतात। आता अनंतराव थोपटे असतील किंवा काकडे असतील, आता महाविकास आघाडीचा जर विचार केला तर अनंतराव थोपटे आणि त्यांचा मुलगा हे दोघेही काँग्रेसमध्ये आज काम करतायत आणि महाविकास आघाडी म्हणून काम करत असताना केवळ आपले व्यक्तिगत संघर्ष पूर्वीच्या काळातले ते एकत्रपणे काम करताना आड येऊ नयेत या दृष्टीने स्वतः जो पुढाकार घ्यायचा असतो आणि विशेषतः ज्यांचा स्टेक असतो अशा लोकांनी तो पुढाकार घेणं अपेक्षित असतं। आणि मला वाटतं की शरद पवार यांनी जुने आपले संघर्ष असतील किंवा इगो असेल या कुठल्याही गोष्टींचा बाऊ न करता मला वाटतं त्यांची भेट घेतली आणि त्याचा निश्चितपणे काही ना काहीतरी फायदा होईल याचं असं दिसतंय। सर, या सविस्तर विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।